प्रिया लोकांनो, येशू ख्रिस्त तुम्हाला खूप प्रेम करतो. तो तुमच्यावर आपुलकी ठेवून तुमच्याशी बोलतो. तुमच्यासाठी प्रार्थना करताना तो ओझ मनात अनुभवतो. प्रभू बोलावा आणि हे ऐकणाऱ्यांच्या हृदयाला आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करताना त्याच्या अंतःकरणात एक ओझ निर्माण होतं आणि त्याच्या उपस्थितीने त्याला व्यापून टाकतं. म्हणूनच बरेच लोक म्हणतात की त्या दिवशी प्रभू माझ्याशी थेट बोलत असल्यासारखं वाटलं. प्रभू माझ्यासाठी योग्य असा संदेश देतो आणि तो पवित्र आत्मा आहे. जर को प्रभू बोलत नसेल, या माणसाचे शब्द तुम्हाला काहीही लाभ देऊ शकत नाही. येशूचे शब्द, आज तो आपल्यासाठी कोणते शब्द ठेवले आहे असं तुम्हाला वाटतं का? रूथ अध्याय 2 वचन 12. ज्याच्या पंखाचा आश्रय कराव्यास तू आली आहेस, तो इस्रायलाचा देव परमेश्वर तुला पुरे पारितोषिक देवो. प्रभूच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेतलेल्या तुला त्याच्याकडून संपूर्ण फलप्राप्ती होवो, हे एक अद्भुत आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे. तुम्ही प्रभू पंखांच्या छायेखाली आलो आहात का? तुम्ही प्रभूकडे आश्रय घेतलात का? प्रभूच आश्रय आहे, मी त्याला सर्व काही अर्पण करतो. तुम्ही येशूला सर्व काही अर्पण केलं आहे का? तो तुम्हाला मिठीत घेऊन आशीर्वाद देईल, जसं एखादा पक्षी आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन त्यांचं रक्षण करतं, तसंच येशू आपल्या पंखांच्या छायेखाली आपल्याला ठेवून आपलं रक्षण करणारा देव आहे. तुम्ही त्या पंखांच्या छायेखाली आलात तरच ती सुरक्षा मिळेल. जर तुम्ही त्याच्या पंखांच्या खाली आश्रय घेतलात तर त्याच्या मार्फत तुम्हाला परिपूर्ण फल मिळेल. तो तुम्हाला फक्त मिठीत घेऊन सुरक्षित ठेवणारच नाही, तर तुम्हाला परिपूर्ण फलही देईल. कुठलीही कमतरता उरणार नाही. आज तुमच्या आयुष्यात कुठेतरी काहीतरी कमतरता आहे. शरीरात एखादी कमतरता, मनात एखादी कमतरता, कुटुंबात एखादी कमतरता, मुलांना नोकरी नाही ही कमतरता, लग्न होत नाही ही कमतरता, मूल नाही ही कमतरता, कर्जाचं संकट ही कमतरता, आर्थिक अडचण ही कमतरता, स्वतःचं घर नाही ही कमतरता मनात आहे. आपण खूप दिवसांपासून विचार करतोय पण ते घडत नाही असं वाटतं. परमेश्वर म्हणतोय पूर्ण फल मिळेल. पूर्ण फल तुम्ही जर त्याच्या आश्रयाला आला तर एकही कमतरता उरणार नाही. योग्य वेळेला त्या चांगल्या गोष्टी परमेश्वर देतच राहतो. भिवू नका, गोष्टी घडतील, गोष्टी पूर्ण होतील. आजच मार्ग उघडेल, आजच एक चमत्कार घडेल. एक परिपूर्ण फल परमेश्वराने आपल्याला पूर्णपणे आशीर्वाद दिला आहे असं आनंदाने म्हणावं, अशी पूर्णता मिळेल. म्हणूनच तर तो क्रूसावर मरण पावला. आपल्या पाप, शाप, दोष सगळं काही त्याने क्रूसावर वाहून घेतलं आणि पूर्ण केलं. तुमच्यासाठी असं केल्यानंतर तो तुम्हाला आशीर्वाद देता राहू शकतो का? प्रभू, तुम्ही माझ्यासाठी सगळं काही क्रूसावर वाहून घेतलं आणि पूर्ण केलं. पूर्ण फल मिळेल असं तुम्ही वचन दिली. आज मी तो चमत्कार पाहीन. विश्वासाने असं म्हणा, आज सगळ्या कमतरता पूर्णत्वात रूपांतरित होती. म्हणा, येशू, तुमच्या आश्रयात आलोय मी, त्यामुळे मला तुमच्याकडून पूर्ण फल मिळेल. हे मला मिळेल यावर मी विश्वास ठेवतो. आज तुम्ही कमतरता बदलून पूर्णत्व देत आहात. तुम्ही कार्याला प्रारंभ करता, आशीर्वाद देता. स्तुती येशूच्या नावाने. आमेन.